नमस्कार मित्रमैत्रिणींनो. पुरुषांनी निरोगी, यशस्वी आणि संतुलित जीवन जगण्यासाठी सुयोग्य दिनचर्या ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. ही दिनचर्या वय, व्यवसाय, जबाबदाऱ्या आणि आरोग्यानुसार थोडीफार वेगळी असू शकते. पुरुषांची दिनचर्या सकाळी 5:30 ते 9 पर्यंत अशी ठेवावी. सकाळी 5:30ला त्यांनी उठावं. ब्रह्ममुहूर्तावर उठल्यावर मन शांत आणि शरीर सक्रिय होतं. मनाला शांतताही मिळते. ऊर्जेचा अनुभव वाढतो. स्नान आणि तोंड, डोळे, हातपाय स्वच्छ धुवा. दररोज अंघोळ केल्याने उत्साह, स्वच्छता आणि सकारात्मकता वाढते. ध्यान करा, प्रार्थना करा, श्वसनाचा सराव करा 6 ते 6:30 पर्यंत. यामुळे मानसिक शांतता लाभते आणि लक्ष केंद्रित करण्यासाठीही आपल्याला खूप मदत होते. त्याचप्रमाणे 7:30 ते 7:15 पर्यंत व्यायाम, योगासने किंवा चालण्यासारखा हलका-फुलका व्यायाम तुम्ही करू शकता. चालण्याचा व्यायाम केल्यामुळे तुमचं हृदय, स्नायू आणि पचनशक्तीही सुधारण्यास मदत होते. 7:30 ते 8 या दरम्यान तुम्ही नाश्ता घेऊ शकता. यामध्ये मग प्रथिने, फायबर आणि थोडा कार्बोहायड्रेट्सयुक्त आहार घेऊ शकता, जसं की अंडी, दूध, फळे, पोहे, उपमा. कामावर जायची तयारी मग तुम्ही 8 ते 9च्या दरम्यान करू शकता. मग यामध्ये व्यवस्थित कपडे, टिफिनची तयारी, आवश्यक ती कागदपत्रे घेणे आणि दिवसाची दिनचर्या मग 9 ते 5 पर्यंत तुम्ही ठेवू शकता. यामध्ये तुम्ही तुमच्या कामावर लक्ष केंद्रित करा, कार्यक्षमतेकडे लक्ष द्या, सोशल मीडियाचा व्यर्थ वापर टाळा, कार्यक्षमतेने काम करा. काम करत असताना 5-5 मिनिटांचा ब्रेक घ्या. दुपारचा आहार 12:30 ते 1:30च्या दरम्यान तुम्ही घेऊ शकता. यामध्ये तुम्ही घरचं सकस जेवण घेऊ शकता. भाजी, पोळी, डाळ, भात, कोशिंबीर. तेलकट, मसालेदार आणि अति खाणं टाळा. शक्य असेल तर थोडीशी विश्रांती घ्या. 10 ते 15 मिनिटे डोळे मिटून बसल्यावर मानसिक ताजेतवाना मिळतो. आणि संध्याकाळची दिनचर्या 5 ते 9च्या दरम्यान तुम्ही ठेवू शकता. जसं की तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत वेळ घालवू शकता. कुटुंबांसोबत संवाद साधा, मुलांसोबत खेळा, जीवनातला समतोल ठेवा. यामध्ये तुम्ही घरामध्ये वेगवेगळ्या गोष्टी करू शकता. त्याचप्रमाणे 6 ते 6:30च्या दरम्यान थोडासा हलका व्यायाम करा. यामध्ये चालणंही येऊ शकतं. ऑफिसमधून परतल्यावर चालण्याचा सराव उपयुक्त ठरतो. संध्याकाळचा नाश्ता 7:30 ते 7च्या दरम्यान घेऊ शकता. यामध्ये मग फळं, सूप, सुकामेवा घेऊ शकता. TV आणि मोबाईलचा मर्यादित वापर करा. वेळ घालवण्यासाठी नाही, तर झोपेवर परिणाम होतो म्हणून या गोष्टी टाळा. रात्रीचं जेवण 7:30 ते 8:30 पर्यंत करा. यामध्ये हलकं जेवण घ्या. सूप, खिचडी, भाजी, पोळी. रात्रीची दिनचर्या मात्र 9 ते 10:30च्या दरम्यान. यामध्ये मोबाईल कमी प्रमाणात वापरा. झोपायच्या आधी किमान 30 मिनिटे मोबाईल दूर ठेवा. मन शांत करणारा वेळ 9:30च्या दरम्यान तुम्ही थोडंसं वाचन करा, प्रार्थना करा, आपल्या दिवसाचा आढावा घ्या. 10 ते 10:30च्या दरम्यान तुम्ही झोपी जा. किमान 7 ते 8 तास झोप घेणं आवश्यक आहे. झोपेची वेळ ही ठरलेली असावी. आठवड्यातून 5 ते 6 दिवस जरी तुम्ही ही दिनचर्या पाळली तरी तुमच्या आरोग्यावर खूप चांगले परिणाम होतात, परंतु ते कटाक्षानं पाळणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे तुम्ही दररोज भरपूर पाणी प्या, 8 ते 10 ग्लास. सकाळी 15 मिनिटे सूर्यप्रकाशात वेळ घालवा, जेणेकरून व्हिटॅमिन D मिळतं. मानसिक तणाव कमी करण्यासाठी काही छंद जोपासा. आरोग्याची तपासणी दरवर्षी करा. व्यसनांपासून दूर राहा, जसं की दारू, सिगारेट. यामुळे तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतात. त्याचप्रमाणे तुम्ही दररोज व्यायाम केल्यामुळे तुमचं शारीरिक आणि मानसिक आरोग्यही उत्तम राहतं. कुटुंब आणि कामामध्ये समतोलही साधता येतो. आत्मविश्वास, वेळेचं व्यवस्थापन आणि यश वाढतं. आजारपण कमी होतं. यामुळे तुमची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते आणि तुम्ही निरोगी जीवनही जगू शकता. तेव्हा या दिनचर्येमधील काही गोष्टी तुम्ही अंमलात आणून नक्कीच तुम्ही तुमच्या लाईफमध्ये बदल करू शकता आणि निरोगी आणि सदृढ राहू शकता.